लोकसभेचा अचूक आणि वेगवान निकाल पहा फक्त लोकशाहीवर। सकाळी 6 वाजल्यापासून लोकशाहीवर निकालाचं महाकवरेज। राज्यात मतमोजणी तयारी पूर्ण, तर 48 मतदारसंघात 289 केंद्रांवर होणार मतमोजणी। तर मुंबईत दुपारी 3 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता। मतमोजणीवर काँग्रेस आहे अलर्ट मोडवर, तर नाना पटोले वॉर रूम मधून ठेवणार लक्ष। बड्या नेत्यांवर दिली जबाबदारी। देशामध्ये भाजप 400चा आकडा पार करेल। महाराष्ट्रातही 30+ जागा जिंकू। एक्झिट पोलवर मंत्री गिरीश महाजन यांची महत्त्वाची प्रतिक्रिया। राधाकृष्ण विखे पाटलांची बंधू विधान परिषदेच्या रिंगणात। डॉक्टर राजेंद्र विखे पाटलांनी नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी भरला उमेदवारी अर्ज। भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव पवारांच्या भेटीला। सुधाकर भालेराव उदगीर विधानसभेसाठी इच्छुक। भालेरावांचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत जवळीकीचा प्रयत्न। दुष्काळासंदर्भात सरकारनं ठोस भूमिका न घेतल्यास शरद पवार नाराज। जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घेणार असल्याचा शरद पवारांचा इशारा। देशातील 150 जिल्हाधिकाऱ्यांना केंद्रीय गृह विभागाच्या वतीनं फोन। देशातील जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न। जयराम रमेश यांचा गौप्यस्फोट। अरुण गवळीचा मुक्काम जेलमध्येच राहणार। मुदतपूर्व सुटकेच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं दिली स्थगिती। T20 वर्ल्ड कपमध्ये आज श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेची लढत। दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात श्रीलंकन गोलंदाजांचा कस लागणार। जळगावात 800पेक्षा अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी। पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर, तर मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। यवतमाळ जिल्ह्यात मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज। शासकीय धान्य गोदामात होणार मतमोजणी। कोल्हापूर शहरामध्ये विजय मिरवणुका काढण्यावर बंदी। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज। रेस करत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर होणार कारवाई। भारतात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याची चीनच्या ग्लोबल टाइम्सची गॅरंटी। भारतातील लोकसभा निकालांचे संपूर्ण जगाला भेट। कोकणात पदवीधर निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेमध्ये लढत। भाजपच्या वतीनं पदवीधरसाठी निरंजन डावखरेंना उमेदवारी जाहीर। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शुभांगी पाटील बंडखोरीच्या तयारीत। संदीप गुळवे यांना उमेदवारी दिल्यानं पाटील नाराज। 4 जूनच्या जरांगे पाटलांच्या उपोषणाला ग्रामस्थांचा विरोध। उपोषणाला परवानगी न देण्यासाठी ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार। प्लास्टर ऑफ पॅरिसबाबत व्यवहार्य तोडगा काढा, अन्यथा गणेश मूर्तीकारांवर बेरोजगारीची वेळ येईल। आशिष शेलारांची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे विनंती। किल्ले रायगडावर 350व्या राज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी। राज्यभरातील शिवप्रेमी रायगडाकडे रवाना। 6 जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा। भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदचा जागतिक बुद्धिबळ क्रमवारीमध्ये अव्वल 10 मध्ये प्रवेश। तर प्रज्ञानंदच्या खात्यात 8.5 गुण। तर महिला गटात भारताची आर वैशाली अव्वल स्थानी। मध्य रेल्वेच्या 3 दिवसीय जम्बो ब्लॉकचा बेस्टला फायदा। मेगा ब्लॉकच्या काळात 55 लाख मुंबईकरांचा बेस्टनं प्रवास। तर 2 दिवसात बेस्टची 5 कोटींची कमाई। ठाण्यामध्ये पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। ओडिसाहून आलेला गांजा सोलापुरात जप्त। एकूण 833 किलो गांजा असल्याची माहिती। तर पुणे सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई। मुंबईत लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।